नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? माझं नाव आहे वंश मुकदम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता कसं जुनाच कपडा घातली गाईच, 3 दिवस झाले तोच कपडा घालतो, शर्ट गाईच पेपराच्या यान. कसं वाटते? खतरनाक ना गाईच, खतरनाक वाटते ना गाईच. नवीन मोबाईल मामाने गिफ्ट केला गाईच. कसं एकदम क्यूट बॉय दिसतो ना. आजचा लास्टचा प्रॅक्टिकल आहे गाईच. माहिती नव्हतं, मित्राने फोन केला तेव्हा जाऊन निघल्या गाईच. जायचं मन नव्हतं गाईच, तरी जायला लागते. पोरी आय मीन अभ्यास करायला गाईच, पोरी बघायला नाही गाईच. लेट्स गो. तर गाईज आता हेल्मेट घालायला लागले. तुमचा भाऊने घेतली स्कूटी. आता पहिला बाईक होती, बाईकला चेंज केली ना स्कूटी घेतली. 15 मिनिटं राहिल्यात गाईज, बस कॉलेजचा चालू आहे यासाठी. भाऊने हेल्मेट याच्या ठिकाणी लागले. आता कसं धूल उरायला लागले जामच. कशी बेवडीच्या रस्त्याला डोकं खड्डा नाही, धूल पण जाम उरते गाईज. 1 hour later. गाईज कॉलेजला पोहोचलो गाईज. कसं वाटतं बघा गाईज. आता लवकर तरी दिसणार नाही माझ्या ब्लॉगमध्ये कॉलेज. बॅग हातात आहे म्हणून जरा सुमितची वाट बघतो गाईज. सुमित असं दररोज करते, लेट होते. याला काय मेकअपही करायला लागतं आणि समजत नाही म्हणा. जातो वरती जरा बघतं पोरं जमल्यान का. आज लास्टचा दिवस आहे ना, मेसेज पण लेट आला ना जरा. मला गाईज वरती जातो. वॉचमॅन पिस्तरलेला गाईज माझ्यावर. कवांच्या बसलेलं तिथं. सुमित अजून आला नाही गाईज. मी जाणार तर नाही गाईज बिना सुमितच्या बरोबर, म्हणजे सुमितच्याच बरोबर जाण. CCTV बघतो जरा, पण दिसतान का? कोण नाही दिसत जास्त, पोरा नाही वाटत. पण पंचा चालू आहे का माहिती नाही CCTV मला. थांबा गाईज. सुमितल्या त्याच कॉन्टेंट निघल जरा. 1 hour later. गाईज सुमित भेटलेला आहे जरा. थांब जरा. सुमित 360 अँगल घेऊन दे. डू. सुमित कसा गाईज आता आले. आता चहा आला आमचा. चहा व्हायच्या जेव्हा कॉन्टेंट निघणार आहे गाईज. आता पप्पी घेतो थांब सुमित जरा. Yeah, boy. सुमित काय बोलतेस का? जरा पब्लिकला सांग ना गाईज मी कोण आहो, काय आहो. गाईज आमच्या कॉलेजमध्ये पलाचा नसेल ना, तो वॉशरूममध्ये घुसायचा. हां काय रे? निसान इन्सान येऊ. इन्सान भैयाचा घेतो आता. आगरी वर्ष भैयाचा लागायच. गाईज काम चालू आहे जरा आमच्या कॉलेजचा. ओल असते डेव्हलपमेंट होईल गाईज. माझी अंग्रेजी सुधारली गाईज जरा. हां ब्लॉग चालू आहे आता. बोललो असं इकडं वरती असेल तर आपण खालशाचा जरा कॉन्टेंट करू. गाईज कबूतर ए पकड सुमित, पकड जा. माहिती कॉन्टेंट करायसाठी निघलं मी जरा इकडे. गाईज आपला यूज वर्ग ना गाईज, आमचा वर्ग हा यो. डुडू आहे. आम्ही बसायचो. सुमितनं माझी जागा फिक्स नसायची गाईज, पण सुमित पण वरते आपण पोरावरती बॅगे काढून बसल्या. मग गाईज पोरींचे विचार असे आलेला हा कॉलेजला. आम्ही करून गेट उचकाय वाटते. हां उचकायचं वरती जाऊन भेटतो काय. हात दुखायला लागलं, स्टँड नाही आणला आज. तुम्ही पप्पी भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हे बघा गाईज छावा आमचा एक बारकुला छावा, एक नंबर. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. जानिए जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं हूं. काय बोलतेस का क्युटी बॉय एकदम. हा लपला गाईज. सुमितची ना माझी जागा गाईज दे. गाईज सगळी पोरं खाली जेली आहे. तिकडे चपला घारल्या, तिकडे जेल्या. आम्ही ना सुमित दोघं लास्टमध्येच राहिला. पेपर आमच्या हाताने गाईज कसा लिहिले बघा. थांबा तुम्हाला दाखवतो. बस गाईज आवराच लिहिले 15 मार्कांचा. 20 पैकी 15 गाईज पास व्हायच्यापुरती लिहिले. पोरा बसल्या गाईज. सुमित चाल बघा गाईज. सुमित फिदा निसत्या पोरी ना सुमित. पप्पी खाली जातो सगळं पिसल्या सगळ्या. आम्ही बुकाने जमा केल्या गाईज, आम्हाला माहिती नव्हता. जाऊ दे गाईज. सुमितने माझा अभ्यास करून द्यायला लावली. सुमितचा झाले. आता सुमित माझ्या कम्प्युटरवर बसले. म्हणा बारकाला कम्प्युटर भेटला गाईज. सुमितने पटापट करून द्यायला लावले. मित्र असं पाहिजे जीवनात गाईज, नाही तर नसलं तरी चालतील. अभ्यास करून देणारी. आज सुमित, आज पप्पी दे गाईज. चला गाईज भेटूया. सर डबल येतात. सर माझ्यावर पिसले कारण की सुमितने माझा करायला. सुमितचं झाले गाईज. सुमितचा काही विचित्रच झाडे. जाऊन दे गाईज. सगळी पोरं बसल्या गाईज.
आम्हा भेटल्यावर नंतर एक मैत्रीण भेटणार आहे, तिला घेतो ब्लॉगमध्ये. काहीच पनवती लागणार नाही असं होणार नाही ना. आता एक शब्दाची अशी झाली हे बघा, WHO आहे ना ते बिझनेसचे नंतर काय आलं माहिती बिझनेस HO आला बस. चुकी कोणची आहे चुकी कोणची आहे ते सांग, चुकी कोणची आहे ते ज्याने लिहिलाय त्याची आम्हाला तुझी गांडू लिहिता नाहीत का निडा हा काही झालं येत नाही काही नाही. काही माझा अक्षरावर भारी सर पेपर चेक करून आम्हाला पाठवत होता घरी. माझी पिकाचूची बॅग पण तिथे थांबली गाईस नवांशा. चला गाईस सर येतांकडनं येत होता आम्हाला आले कंटाला. सुमित बघते येऊन जाऊन ते 12वीच्या पोरी निघताना तिथे सुमित बघते. आता मजा येईल जाम. काय क्या हुआ ते बघ बघ सुमित काहीच आवराच लिहायचा होता नाही लिहायचा होता. यो आवरा मोठा क्वेश्चन यो आन्सर इथून आवरा असून दे ना बाई ब्लॉग असले तरी फसले मला फरक नाही. आईच असून दे आम्हाला फरक नाही लोकांच्या आम्ही आमच्यात खुसाव. आमचा अकाउंट बोललेलं आहे वन्स मुकादम ब्लॉग्स काही बघा कॉलेजची व्हिडिओ काही जी ब्लॉग नंबर 2 आहे ना याच्यात बघा रेंज ओवर डिफेंडर सगळ्या दिसले. तुळजापूरचे 500 व्ह्यूज जाणार होते नाही गेले. बघा काही जाऊन वन्स मुकादम ब्लॉग्स गाईज झालाय पेपर तसा आम्हाला अर्धा एक तास तसा बसून ठेवलेला काही फायदा तर नव्हता. तर सुमितनी घेतले गाडी चालवायला गाईज. अँगल बघ करू भारी वाटते आमचं चिकना पोरगा एकदम. तिची वाट बघत होतं पण ती नाही थांबली. काहीतरी बोलली आहे गाईजी. तिची वाट बघत होतो पण ती नाही थांबली गाईज. थांबली रागाला गाईज मला काय वाटते गाईज जाऊन दे. सुमितला तसं सोडावं जाणंच. सुमित तसाच आहे तिकडून दिसेल ते रस्त्यावरच्या चाल ते रस्त्यावरच्या तेव्हा ती दिसेल म्हणा 2 शिवाय तरी देईन तिला. तू बघ त्याला गाडी चालवत येत नाही. चालले मोठा इकडे दिसायला असते गे गेली ती बाय माझी. थांबा गाईस दिसेलच ती आज मला. त्या आईला पोपट झाला काय शिट यार. याला खुशी झाली गाईस जाम असा गेला लगे पांढरानी. चल तिकडे दिसेल ती आता रस्त्याकडे ते साईड हो आता मला गाईस सुमितला सोडासाठी मी कुठे आलो बघा. तिची ID भेटली तर पाठव जरा. तिची ID भेटली ना तर मला पाठव. सुमितचा पप्पी येतो गाईस लास्टची वेळेस नको त्याला गाईज. आता बघू रस्त्यात दिसली तेव्हा नाही तर डायरेक्ट घड्या गाईच. हा गाईज ट्रॅफिक जाम आहे पूर्ण. रॉंग साईड मारायला लागले गाईज. आता ए बोलो गाडी गाईज मेडिकलवर आलतो. बाईनी बघा आता कसा काम केले निस्ता पैसा चापायला लावले बाईनी. आता रेडबुल काय येईल काय ठेवते नुसतं रिवो बिवो थंड बिंड आई आले वाटते कडक माल. हा क्या बोला तूने? हो ना माहिती आहे पाठवायचं आहे का लगेच करा तुला. तापाची गोळी दे चल. नेक्स्ट 500 दे एकच दे गरीब लोक हो मी. बघ ना तसं डबल बघ ना कम्प्लीट होता. तर गाईच किती राहिलो मी 3 वाजता आलतो घरी. आता 10 वाजले. 10 वाजता मी ब्लॉग एंड करायला आले गाईच. विषय गंभीर आहे ना माझा कसा गाईच विषय गंभीर आहे माझा. तशी गाईच माझी मॅडमची व्हिडिओ भेटली म्हणजे माझी मैत्रिणीची व्हिडिओ भेटलेली म्हणा. तिचा मी चेहरा परफेक्ट नाही आवाज जरूरसा आले पण तिला मी ब्लर केले गाईज. थोबार तिचा तिला व्हिडिओ पाठवलेली. ती बोलते नको तरी तिला बोलू ब्लर करून तिला टाकेनच गाईज. कसा विषय गंभीर आहे ना आपला. चला गाईज ब्लॉग एंड करता. ब्लॉग आवडला 100% लाईक करा गाईज. पूर्ण व्हिडिओ बघा गाईज.
वॉच टाईम कम्प्लीट करायचा आहे आपल्याला. व्हिडिओला शेअर करा, स्टेटसवर ठेवा, सगळंच करा गाईच. बाय.